मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का, की एखाद्याचं सोशल अकाउंट जेव्हा तुम्ही ओपन करता, तेव्हा त्याची बेस्ट लाईफ, सुंदर जीवन पाहून तुम्ही त्याच्यासोबत तुलना करता. पण मला एक सांगा, की तो त्याच्या जीवनातले दुःखाचे क्षण का दाखवेल तुम्हाला? तो त्याचं जे बेस्ट आहे तेच दाखवेल ना, तेच पोस्ट करेल, है ना? पण त्याचं ते बघून तुम्ही काय करता ना, स्वतःला त्याच्या जीवनासोबत तुलना करता आणि सगळं झाल्यावरती मग एकच गोष्ट तुम्हाला आठवतो, तो परमात्मा म्हणजे तो देव, की "का बाबा तू माझ्याच जीवनामध्ये एवढे दुःख दिले." पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आले ते तुम्हाला शिकवायसाठी आले. पण तुम्ही दुसऱ्यांसोबत कंपेअर करून काय करता ना, त्या परमात्म्याला इनडायरेक्टली दुःख देता. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो, की आपल्याला त्या परमात्म्याने बनवलंय. तो काही असं तसंच आपल्याला बनवणार नाही. कारण की त्याची जी गोष्ट आहे, तो ते बेस्टच बनवतो. आपल्याला बनवण्यावाला जर तो असेल, तर आपण किती स्पेशल आहोत हे आपण आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे. कारण की आपण आपल्या आत्मसन्मानाचा किंवा आपली जोपर्यंत आपण कदर करत नाही ना, तोपर्यंत दुसरं कोणी कदर नाही करू शकत. समजलं? आणि काय होतं ना मित्रांनो, तुम्हाला हेही माहिती आहे, की आपण इथे आल्यानंतर शरीराचे जे आई-वडील असतात ते आहे आपले, आहे ना. पण ध्यानामुळे आपल्याला ही अवेअरनेस येते, की खरंच आपल्या सोलचा, आपल्या अंतरात्म्याचा जो एक पिता आहे, तो फक्त तो आहे आणि त्याने आपल्याला इथे पाठवले. काहीतरी कार्यासाठी म्हणा किंवा अजून काहीतरी आपले प्लॅन पर्पजनुसार. मग तो आपल्याला असं फालतू कसं बनवेल? मग आपल्या जीवनामध्ये दुःख आले तेही आपल्याला काहीतरी शिकवायसाठी येते. म्हणून मित्रांनो, अजिबात कोणासोबत तुलना करायची नाही, कंपेअर करायची नाही. स्वतःला नेहमी बेस्ट समजा. आणि मी हे इथे काही तुम्हाला चण्याच्या झाडावरती चढवण्यासाठी नाही बोलत आहे, की बाबा तुम्ही स्पेशल आहात म्हणून नाही. हे तुम्हाला स्वतः कळेल. पण ते आपल्याला कधी कळतं जेव्हा आपण ध्यान करतो ना, तेव्हा ते अवेअरनेस आपल्याला थोडं-थोडं जागरूक होतं आणि मग आपल्याला ते कळतं, की खरंच आपण किती बेस्ट आहोत आणि किती स्पेशल आहोत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, की कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका.